तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहे तुम्ही सगळे? आम्ही मस्त मजेत. तर आजचा ब्लॉग स्पेशल होणार आहे आणि तो पण स्पेशल ठिकाणी. तर मी आहे आकाश, मी आहे हिमानी and and we are living in Dubai. तर हा ब्लॉग खूप दिवसांचा मला अपलोड करायचा होता, पण काय याला वेळच भेटत नव्हता. सो फायनली आम्ही हा ब्लॉग अपलोड करतोय, पण हा ब्लॉग थोडा शॉर्ट आणि सिम्पल होणार आहे. सो स्टे ट्यून, लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, आज आहे स्पेशल डे. तुम्हाला समजेल आता पुढे गेल्यावर काय स्पेशल आहे. आता हिमाने ऑलरेडी एव्हरी टाइम शी अराइव्ह. I'm always on time. खोटं, एकदम खोटं. आता बघू, आता आधी नाश्ता करू, ब्रेकफास्ट करू आणि मग तुम्हाला दाखवतो पुढे कुठे चाललोय, काय चाललोय. लेट्स सी. गाईज आणि इथे आलो आहे बर्ग दुबईमध्ये बॉम्बे चायनीजला. तर आज माझं फास्ट असल्यामुळे मला नाही काही खाता येणार आहे, पण इथे हे लोक माझ्या समोर मुद्दामून पावभाजी छोले भटुरे खातात. ते तुम्हाला दाखवते. हे बघा, पावभाजी आणि ही इथे छोले भटुरे खाते. पावभाजी ब्रेकफास्ट, हां, ब्रेकफास्ट पावभाजी. आणि मी तो ऑरेंज ज्यूस मला मागवलं आहे. आलं तुम्हाला दाखवते. इथे माझं ऑरेंज ज्यूस आलेलं आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान पॅकिंगमध्ये दिलं आहे त्यांनी आणि विथ स्ट्रॉ. सो आता मी माझा ऑरेंज ज्यूस पिते. हाय मित्रांनो, तर ॲक्च्युली आमची आज ॲनिव्हर्सरी आहे. तर माझा हिमानीला मी गिफ्ट घ्यायला आलो आहे. ॲक्च्युली गिफ्ट नाही आहे, फ्लावर्स घ्यायला आलो आहे. आणि तिला काही आयडिया नाही आहे. मी बंटीला बोललो की साईडला थांबव वॉशरूमला. तर मी वॉशरूमला जायच्या नावाखाली फ्लावर घ्यायला आलो आहे. तर तिला काहीच आयडियाच नाही आहे. ती कारमध्येच बसली. तर फ्लावर घेतो आणि मग तिला सरप्राईज देतो. ॲक्च्युली आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार आहे आणि तिला पण काही आयडिया नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो कोणते फ्लावर घ्यायचे. तर मित्रांनो, आपण आलो आहे हबीब बेरूत या रेस्टॉरंटला. ॲक्च्युली हे खोर फक्कांमध्ये आहे. तर हे वन ऑफ द फेमस टुरिस्ट डेस्टिनेशन आहे खोर फक्कांमध्ये. ॲक्च्युली हे फुजेरामध्ये येतं. तर आर्टिफिशियल यांनी वॉटरफॉल बनवला आहे. सो लेट्स एक्सप्लोअर समथिंग न्यू. आणि तुम्हाला वाटत असेल आम्ही इकडे का आलो, तर आज आमची आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो आम्ही ते सेलिब्रेट करायला इथे आलो आहे. चला मित्रांनो, आता आपण हिमानीला गिफ्ट देऊ, सरप्राईज गिफ्ट देऊ. ॲक्च्युली मला पण माहिती नाही आता तिला ते आवडेल की नाही आवडणार. लेट्स सी तिची रिॲक्शन काय असेल. तिला गिफ्ट देऊ आणि मग तिची रिॲक्शन दाखवतो तुम्हाला. हिमानी कुठे बघू आपण. इकडे हिमानी, तुझ्यासाठी गिफ्ट, सरप्राईज गिफ्ट आहे. काय असेल गेस कर. चक्क तू पहिल्यांदा फर्स्ट टाइम यांनी माझ्यासाठी फ्लावर आणले. इतक्या वर्षात कधीच फ्लावर नाही घेतले. फर्स्ट टाइम. पण फ्लावर गिफ्ट नाहीच आहे. गिफ्ट काहीतरी वेगळं आहे. गेस कर. नाही सांगता. गेस कर. कॉस्मॅटिक नाही, असंच काही मिळता जुळता आहे. माहिती नाही मला तुला आवडेल की नाही आवडणार, पण आवडू शकतो. ड्रेस पण नाही आहे. शॉपिंग तर मला तुला माहिती ड्रेस वगैरे पण नाही आहे, ड्रेस नाही आहे. एवढा टाइम नव्हता माझ्याकडे. खुश झाली. ठीक आहे मग, चला आता डायरेक्ट आपण गिफ्टच देऊ तिला. लेट्स सी तिची रिॲक्शन. कारण की तू हेच एवढं सरप्राईज दिलं. काय हे? बघ ओपन करून काय. पकड आता सगळंच पकड. कधीपासून पाहिजे होतं. कधीपासून वॉच पाहिजे होतं मला. थँक्यू यार आकाश, थँक्यू. ओ माय गॉड, सिरियसली मला हे कधीपासून हवं होतं गाईज.
यार सिरियसली तू हे आणलंय सिरियसली? थँक्यू बेबी, थँक्यू. खूप लवली यार आकाश. गाईज मी तुम्हाला हे ना घालूनच दाखवेल. आता मला असं झालं की मी कधी वेअर करते माझ्या छान छान हातात. आणि जाते म्हणजे मी आता हॉटेलला चाललो आहे. तर हा बोलला आपण ॲक्च्युली मला वाटतच होतं सकाळपासून की याला काहीतरी द्यायचं आहे किंवा आता काहीतरी प्लॅन करते. मला थोडंसं आयडिया होती पण इतकं नव्हतं हे फ्लावर वगैरेचं मला खरंच आयडिया नव्हती. सो हा बोलायचं आपण लंचला जाऊया. मग लंचला अरे यार हॉटेल खूप भारी, तुम्हाला सगळं दाखवते मी. आणि हे वॉच पण घालून दाखवेल हातामध्ये. ॲक्च्युली हॉटेल पण सरप्राईजच आहे. हा हॉटेल पण सरप्राईज आहे. बोललो होतं की आपल्याला लंचला जायचं पण हे काहीच नव्हतं माहिती. कोणत्या हॉटेलला कोणत्या सिटीमध्ये हे काहीच नव्हतं माहिती. आणि तुम्हाला मी हे हॉटेल पण दाखवते, खूप सुंदर आहे. सो चला भेटते 5 मिनिटात. सो फ्रेंड्स, या हॉटेलची एंट्री खालून आहे आणि हे वरती आहे म्हणजे फर्स्ट फ्लोअरला रूफटॉप हॉटेल आहे. सो तुम्ही इथे बघू शकतात की हॉटेलच्या समोरच खूप मोठा सी आहे आणि इतकं ब्युटिफुल व्ह्यू आहे की मी तुम्हाला काय सांगू. इतका छान वाटलं आम्हाला इथे येऊन. आणि जर तुम्ही इथे विंडो टेबल बुक केला तर तुम्हाला अजून खूप छान वाटेल, कारण की विंडोच्या बाहेरच वॉटरफॉल अटॅच आहे या हॉटेलला. तर जो वॉटरफॉल आहे तो आर्टिफिशियल वॉटरफॉल आहे. मी तुम्हाला तसं दाखवेलच. खूप ब्युटिफुल. सरप्राईज इज सक्सेसफुल. मला काहीच आयडिया डायरेक्ट धक्का दिलाय मोठा. अजून एक धक्का बसणार आता इमारतीला खूप मोठा वाला. हां मला काहीच आयडिया नव्हतं की हे हॉटेल इतकं ब्युटिफुल असेल. म्हणजे हा बोललो होतं की आपण लंचला जाऊया पण मला माहिती नव्हतं हे सरप्राईज असणार आहे. आणि मी इतकी सरप्राईज आहे म्हणजे काही समजतच नाही काय म्हणून. मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू कसा आहे. हे बघा हॉटेलचं नाव काय? हबीब बेरूत. हबीब बेरूत. म्हणजे हे असं टॉपवर आहे आणि वॉटरफॉल आहे. म्हणजे बाहेरून वॉटरफॉल पडतोय, समोर सी आहे, इथून वॉटरफॉल पडतोय आणि आम्ही इथे बसलो आहे. विंडो टेबल आहे यांचा. वाव यार किती ब्युटिफुल आहे व्ह्यू. इव्हनिंगला पण खूप सुंदर वाटणार आहे. प्रॉब्लेम इथे मेनूचा आहे. हां मेन्यूचा प्रॉब्लेम आहे. लेबनीज हॉटेल आहे आणि त्यात संकष्टी आहे. हां संकष्टी चतुर्थी, लिटरली संकष्टी चतुर्थी आहे. आणि मी तर इथं काहीच खाऊ शकत नाही. हा इथे ज्युसेस आहे, लाईक फ्रेश ज्यूस आहे इथे, ज्युसेस आहे. बाकी मी काय स्पायसी पोटॅटो क्यूब्स. हां पण कोण रिस्क घेणार त्यापेक्षा गो विथ ज्युसेस. अजून एक सरप्राईज होतं. माझ्यासाठीच नाही तर आकाशसाठी सुद्धा सरप्राईज होतं. इकडचा जो हॉटेल स्टाफ आहे ते आमच्यासाठी केक घेऊन आले होते. त्यांना समजलं होतं की आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे. तर हॉटेल स्टाफ आणि मॅनेजर हे सगळेजण आले होते आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला. आणि इथे बाकीचे गेस्ट आहे ते सुद्धा जॉईन झाले होते आमच्यासोबत. इतकं छान आणि स्पेशल फील होत होतं. म्हणून आधी समजत नव्हतं की रिॲक्ट कसं करावं, कारण की आमच्यासाठी ते सरप्राईज होतं. वाव मस्त. तुम्ही बघू शकतात की ह्या बीचवर वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आहे. डिफरंट काइंड ऑफ वॉटर स्पोर्ट्स आहे दॅट यू कॅन प्ले ओव्हर हिअर. आणि छान वाटत होतं, मस्त वाटत होतं इथे बसून हा व्ह्यू एन्जॉय करून. त्यात हे वेगळे वेगळे वॉटर स्पोर्ट्ससुद्धा आम्हाला दिसत होते. छान. फ्रेंड्स तुम्ही इकडे बघू शकतात की इकडचे इंटिरियर किती छान आणि रिअल आहे, जसं की आपण कोणत्यातरी केवमध्ये लंच किंवा डिनर करायला आलेलो आहे. वाव खूप छान वाटलं आम्हाला, एकदम एस्थेटिक होतं. आणि हां इकडचा स्टाफ पण खूप मस्त आणि एकदम कॉपरेटिव्ह होता. सो आता आम्हाला निघायची वेळ झाली आहे. आम्ही इथे छान लंच केलं, म्हणजे मी तर नाही केलं, ह्या तिघांनी लंच केलं इथे, कारण की माझं फास्ट असल्यामुळे मला इथे खाता नाही आलं काही. सो फ्रेंड्स आम्ही इथे आमचे छान मस्तपैकी व्हिडिओज आणि फोटोज काढत होतो. मी जाऊपर्यंत इकडची व्हिडिओजच काढत होती. ॲक्च्युली माझं मनच नव्हतं परत इथून जायचं. मी आकाशला बोलली की आकाश आपण इथे नेक्स्ट टाईम परत येऊया.
खाली आलेलो आहोत आणि आमची पार्किंग जी आहे म्हणजे कार पार्क आम्ही समोर केली आहे. सो मी तुम्हाला जसं बोलली होती की तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवेल, हॉटेलच्या आतून जो वॉटरफॉल दिसतो तो मी तुम्हाला आता इथे दाखवते. तो एक्झॅक्ट खालीच आहे आणि तिथून एंट्री आहे, म्हणजे साईडच्या इथूनच एंट्री आहे हॉटेलची. बघा, वाव, किती ब्युटिफुल वॉटरफॉल आहे हा. आणि तुम्हाला वरती जर दिसत असेल जिथून तो वॉटरफॉल स्टार्ट होतोय तिथे ते हॉटेल आहे. ह्या प्लेसचं नाव खोरफक्खान म्हणून आहे. हे शारजामध्ये आहे. तर मी इथे आकाशला थोडंसं करेक्ट करते. आकाश बोलला होता की हे फुजेरामध्ये येतं, तर नाही, हे शारजामध्ये येतं. आणि हां, दुबईपासून इथे 2 आवर्स लागतात, लाईक मॅक्स टू मॅक्स 2 आवर्स लागतात इथे पोहोचायला. आणि हा खूप फेमस मोस्ट पॉप्युलर टुरिस्ट स्पॉट आहे UAE मध्ये. सो चला आता निघतो घरी जायला. सो फ्रेंड्स, आम्हाला तिथे इव्हनिंगपर्यंत स्टे करायचं होतं, पण ॲक्च्युली आकाशची आज नाईट शिफ्ट असल्यामुळे आम्हाला तिथून लवकर निघावं लागलं. म्हणजे हार्डली आम्ही तिथे 2-3 आवर्स स्पेंड केले. आज जरी आम्हाला तिथे थोडा कमी टाईम मिळाला, बट नो वरीज, काही नाही. पण आम्ही तिथे छान आमचे मुमेंट्स कॅप्चर केले, मेमरीज बनवल्या, छान टाईम स्पेंड केला, खूप फोटोज काढले, व्हिडिओज काढले. जर आम्ही इंडियाला असतो तर अजून काहीतरी डिफरंट केलं असतं, अजून काहीतरी छान युनिक केलं असतं, फॅमिलीसोबत सेलिब्रेट केलं असतं. फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स सगळ्यांसोबत आम्ही छान काहीतरी मस्त मोठं सेलिब्रेशन केलं असतं. बट नो वरीज, काही प्रॉब्लेम नाही. अँड वी होप सो की आमची जी नेक्स्ट ॲनिव्हर्सरी आहे म्हणजे 2nd ॲनिव्हर्सरी, ती सगळ्यांसोबत छान आम्ही सेलिब्रेट करत असू, म्हणजे फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत, ते पण इंडियाला. आणि हां फ्रेंड्स, तुम्ही पण आम्हाला सांगा की तुमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी ही कशी होती, काय मेमरीज बनवल्या तुम्ही फर्स्ट ॲनिव्हर्सरीला, कसं तुम्ही तुमचा टाईम स्पेंड केला होता, काय हे आम्हाला नक्की कॉमेंट करून सांगा. आम्हाला आवडेल, छान वाटेल आम्हाला ऐकायला तुमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी ही कशी होती ते. आणि जर तुम्हाला त्या हॉटेलबद्दल काही इन्फॉर्मेशन किंवा डिटेल्स हवे असतील तर मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स आणि इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेन. सो फ्रेंड्स, आज आकाशची नाईट असल्यामुळे आम्हाला एकदम घाई जावं लागलं. आम्ही जी रेंटनी कार दिली होती ती आम्ही ठेवली तिथे आणि आता मी टॅक्सीने चाललो आहे. जसं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं होतं, आम्हाला कुठे जायचं असेल फिरायला तर आम्ही रेंटल कार घेतो. तर आता तिथे बंटीने रेंटल कार जी आहे ती दिली आणि आम्ही आता टॅक्सीने चाललो आहे. आम्हाला थोडी मध्ये ट्रॅफिक लागल्यामुळे आकाशला जरा टेन्शन आलं होतं. त्याला वाटलं की आता तो वेळेवर पोचतो की नाही ऑफिसला. फायनली तो टाईमवर पोचला. आम्ही त्याला आधी ड्रॉप केलं आणि नंतर मग बंटीने मला ड्रॉप केलं. आणि खूप घाई झाल्यामुळे आकाशला तुम्हाला बाय बोलता आलं नाही. सो आकाश बोलला की तू आपल्या फॅमिलीला म्हणजे यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून बाय बोल. सो ओव्हरऑल आजचा आमचा डे म्हणजे आमची फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी ही खूप छान आणि स्पेशल होती. आणि ह्या खूप छान गिफ्ट्स मिळाल्यामुळे ती अजून स्पेशल झाली माझ्यासाठी. आणि आज आम्ही दोघं हेच बोलत होतो की किती लवकर 1 इयर कंप्लीट झालं आज आम्हाला. असं वाटत होतं की अरे आत्ताच तर लग्न झालं होतं आमचं, किती लवकर 1 वर्ष कंप्लीट झालं. आणि आम्ही आज आमच्या 1 इयरच्या सगळ्या मेमरीज आम्ही रिकलेक्ट करत होतो. लग्नानंतर हार्डली आकाश 1 मंथ होता, लाईक 1.5 मंथ होता. त्याच्यानंतर तो दुबईला रिटर्न झाला होता. परत आमचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप सुरू झालं होतं. आम्ही ते सुद्धा सगळं आठवत होतो आणि खूप छान त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही खूप छान गप्पा मारत होतो. सो फ्रेंड्स, चला आजचा डे मी इथेच एंड करते. आकाश नसल्यामुळे आजचा ब्लॉग मलाच एंड करावा लागतोय, नो प्रॉब्लेम. सो फ्रेंड्स, तुम्हाला आजचं आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. बाय.